हाय एव्हरीवन, आज आपण आपला नवीन टॉपिक स्टार्ट करत आहोत. हा टॉपिक एन्व्हायरमेंटचा आहे. आतापर्यंत आपण फिजिओलॉजी आणि बॉटनीचे एक एक टॉपिक घेतले. आज आपण एन्व्हायरमेंटचा टॉपिक बघू. सिलेबसमध्ये एन्व्हायरमेंटचे 2 टॉपिक कंपल्सरी असतात. रिवाइज सिलेबस आहे तरीही 2 टॉपिक असतातच. एन्व्हायरमेंटचं हे 2 जे युनिट आहे तुम्हाला 15 हा 15 नंबरचा युनिट आहे. हे जस्ट डिस्कशन युनिट असतात बट तेवढेच इम्पॉर्टंटसुद्धा असतात. एन्व्हायरमेंट आहे इझी आहे म्हणून स्किप केल्याने होत नाही, यालासुद्धा इक्वल वेटेज असतो. प्रिव्हियस मार्किंग स्कीमच्या अकॉर्डिंग विथ ऑप्शन 5 अँड ऑप्शन स्किप केले तर कंपल्सरी 3 मार्क्ससाठी युनिट्स असायचे. ईच कॅरिंग 5 मार्क्स अँड विथ ऑप्शन 3 विदाउट ऑप्शन 3 मार्क्ससाठी असायचे. आता नवीन मार्किंग स्कीमनुसार आता किती मार्क्सला येतं, जेव्हा हे मार्किंग स्कीम कळेल मी तेव्हा तुम्हाला प्रत्येक युनिटची मार्किंग स्कीम सांगेल. सो सध्या आपण आपला एन्व्हायरमेंटचा हा टॉपिक स्टार्ट करू. आतापर्यंत आपण 2 टॉपिक्स कवर केले. एक फिजिओलॉजीचा दॅट इज रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन आणि एक बॉटनीचा दॅट इज प्लांट वॉटर रिलेशन. आता आपण एन्व्हायरमेंटचा टॉपिक बघू दॅट इज बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. सो व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी? हे दोन्ही जे एन्व्हायरमेंटचे टॉपिक आहे हे जस्ट डिस्कस केले तरीही समजतात. एवढं काही हार्ड टॉपिक नाही आहे की खूप रट्टामार किंवा खूप डीपली लक्ष देऊनच समजावं लागेल. इझी असतात जे आतापर्यंत आपण लहानपणीपासून एन्व्हायरमेंट शिकत आलो आहोत त्याचंच थोडं डिटेल स्टडी आहे. दॅट इज एन्व्हायरमेंट अँड आपला टॉपिक आहे दॅट इज बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. सो नाव व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी? त्याच्या नावातच आहे की व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी. मी जेव्हा रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन टॉपिक स्टार्ट केला होता आपल्याला एक वर्ड आला होता दॅट इज बायोकेमिकल. सो बायोकेमिकल मीन्स व्हॉट? लिव्हिंग लाईफमध्ये ज्या काही केमिकल ॲक्टिव्हिटीज होतात दॅट इज बायोकेमिकल. आपण बायोकेमिकल या वर्डला ब्रेक केलं होतं. दॅट इज बायो मीन्स लाईफ, केमिकल मीन्स केमिकल ॲक्टिव्हिटीज. सिमिलरली बायोडायव्हर्सिटी हा सुद्धा वर्ड ब्रेक होतो. दॅट इज बायो अँड डायव्हर्सिटी. Bio means life, diversity means varieties. In simple way that is variety of life. Variety of life it is biodiversity. आता आपल्या लिव्हिंग लाईफमध्ये ज्या काही व्हेरायटीज आहे फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम टू द हायर ॲनिमल्स टू द इकोसिस्टम्स, ज्या काही व्हेरायटीज आहे फक्त लिव्हिंग मीन्स लिव्हिंग ॲनिमल्सच्याच व्हेरायटी नाही तर ॲनिमल्समधल्या व्हेरायटी, मग त्यांचा शेप, साईज, कलर, फॉर्म, या सगळ्या ज्या काही व्हेरायटीज आहे इन लिव्हिंग लाईफ ती व्हेरायटीज कुठल्याही टाईपची असू शकते. दॅट इज बायोडायव्हर्सिटी. फ्रॉम मॉलिक्युलर ॲनिमल्स टू द हायर ॲनिमल्स दॅट इज व्हायरसेस, अल्गी, फंजाय, प्लांट्स, ॲनिमल्स यांमधल्या व्हेरायटीज, मग यांच्या पर्टिक्युलरली साईज, शेप, कलर, फॉर्म, मोड ऑफ न्यूट्रिशन, ड्युरेशन ऑफ लाईफ स्पॅन, या ज्या काही व्हेरायटीज आहे त्या सगळ्याच व्हेरायटीज इज कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी. एका सिंगल स्पेसिसमध्ये सुद्धा व्हेरायटीज असतात त्यासुद्धा बायोडायव्हर्सिटीमध्ये येतात. मग 2 डिफरंट स्पेसिसमधल्या ज्या व्हेरायटीज आहेत त्यासुद्धा बायोडायव्हर्सिटीमध्ये येतात. मग ज्या काही डिफरंट इकोसिस्टम्स आहे मीन्स डिफरंट जॉग्राफिकल एरियाज असतात इकोसिस्टम मीन्स, त्यातल्या ज्या काही व्हेरायटीज त्यासुद्धा बायोडायव्हर्सिटीमध्ये येतात. Means single small changes in single species, in higher species, in a group or in a population is all comes under biodiversity. आणि तेच आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे की व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी. मग बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन आणि त्याचे जे काही एन्व्हायरमेंटल इश्यूज असतात त्याच्याशी रिलेटेड ते बघायचे आहे. आज आपण बायोडायव्हर्सिटी बेसिकली काय आहे ते बघू आणि बायोडायव्हर्सिटीच्या लेवल्स आहे और ॲज अ टाईप्स आहे. 3 टाईप्समध्ये मेजर मीन्स मेन 3 टाईप्स आहे बायोडायव्हर्सिटीचे. मग ऑन द बेसिस ऑफ साईज, शेप, कलर, स्पेसिस, व्हेरायटी खूप असतात बट मेन 3 टाईप्स असतात. दॅट इज जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी अँड इकोलॉजिकल डायव्हर्सिटी. हे 3ही आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. फर्स्ट व्हॉट इज डायव्हर्सिटी और व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी हे बघू. सो बायोडायव्हर्सिटी इज व्हेरायटी ऑफ लाईफ, आपण आताच डिस्कस केलं. मग फ्रॉम व्हायरसेस टू द ॲनिमल्स ज्या काही व्हेरायटीज आहे इन स्पेसिस अमॉंग डिफरंट स्पेसिस त्या सगळ्या बायोडायव्हर्सिटीच्या अंडर येतात. मग सिंगल स्पेसिसमधले शेप, साईज ह्या ज्या काही डिफरन्शिएटिंग फॅक्टर्स आहे ते सुद्धा बायोडायव्हर्सिटीमध्ये येतात.
आणि एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार सुद्धा व्हेरिएशन्स शो करतं स्पेसिस. फॉर एक्झाम्पल आपण इकडे फ्रॉम डेक्कन प्लॅच्यूमध्ये राहणारे पीपल्स आहोत. आपल्या लिव्हिंग स्टाईलमध्ये, आपल्या बॉडी स्टाईल्समध्ये, आपल्या बॉडीमध्ये व्हेरिएशन्स असतात फ्रॉम द ईस्टर्न घाट्स पीपल. जे ईस्टर्न घाट्सला राहतात त्यांचे व्हेरिएशन्स, आपले व्हेरिएशन आपण ह्युमन्समध्येच, आपण ऑल सगळे ह्युमन्समध्येच कन्सिडर होतात. बट आपल्यात सुद्धा व्हेरिएशन्स असतात इन कलर, इन स्किन, इन स्पीकिंग लँग्वेज. ऑल these varieties are come under biodiversity and environmental condition. मीन्स एन्व्हायरमेंट जसं जसं चेंज होतं तसं तसं सुद्धा व्हेरिएशन्स येतात अमॉंग द स्पेसिस. हे सगळं सुद्धा बायोडायव्हर्सिटीच्या अंडरच येतं. ॲडॅप्टेशन. आता व्हॉट इज ॲडॅप्टेशन? हा बेसिस असतो डायव्हर्सिटीचा. आता आपण डिस्कस केलं दॅट इज एन्व्हायरमेंटल कंडिशन जशा चेंज होतात तशा स्पेसिसमध्ये डायव्हर्सिटीज शो करतात. जी स्पेसिस ॲडॅप्टेड होत नाही टू द एन्व्हायरमेंटल कंडिशन इट कॅन नॉट सर्वाईव्ह. तुम्ही 10th मध्ये डार्विनची थेअरी शिकला असाल. त्याच्यात होतं की द स्पेसिस विच कॅन नॉट एक्झिस्ट और विच कॅन नॉट ॲडॅप्ट इट सेल्फ, म्हणजे जी स्पेसिस एन्व्हायरमेंटल चेंजला ॲडॅप्ट होत नाही, त्याच्यात व्हेरिएशन शो करत नाही. मीन्स जे स्पेसिस मॉडिफाय होत नाही, स्वतःला मॉडिफाय करत नाही टू द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, ती स्पेसिस सर्वाईव्ह करत नाही. दॅट इज बेस्ड अलो बेस्ड टू सर्वाईव्ह. मीन्स जी स्पेसिस एन्व्हायरमेंटल कंडिशनसाठी स्वतःला मॉडिफाय करत नाही ती स्पेसिस सर्वाईव्ह होऊ शकत नाही. आणि मॉडिफिकेशन करणे म्हणजे स्वतःत ॲडॅप्टेशन्स करून घेणे. सो बेसिकली ॲडॅप्टेशन इज बेसिस ऑफ डायव्हर्सिटी. जी स्पेसिस स्वतःला ॲडॅप्ट करत जाईल, व्हेरिएशन्स घेऊन येत जाईल, इट विल सर्वाईव्ह इन एन्व्हायरमेंट अँड इट विल शोज बायोडायव्हर्सिटी. सो लक्षात ठेवायचं, ॲडॅप्टेशन इज बेसिस ऑफ बायोडायव्हर्सिटी. अँड ॲडॅप्टेशन मीन्स व्हॉट? जे एन्व्हायरमेंटल चेंजेस असतात त्या एन्व्हायरमेंटल चेंजच्या अकॉर्डिंग जी स्पेसिस स्वतःत मॉडिफिकेशन्स करते, चेंजेस करते, ॲडॅप्टेशन्स करते, दॅट इज द चेंजेस इन अ स्पेसिस ड्यू टू एन्व्हायरमेंटल कंडिशन और टू सर्वाईव्ह इन चेंजिंग एन्व्हायरमेंट, दॅट इज ॲडॅप्टेशन्स. देन आता एक डेफिनेशन आहे की बायोडायव्हर्सिटीची ॲक्च्युली डेफिनेशन काय असू शकते. बायोडायव्हर्सिटी इज नॉट अ कन्सेप्ट टू डिफाईन इन पर्टिक्युलर वर्ड्स. तुम्ही कोणत्याही वर्ड्समध्ये बायोडायव्हर्सिटीला डिफाईन करू शकता. बट बेसिकली सिलेबसमध्ये एक डेफिनेशन दिली आहे दॅट इज डिफरन्सेस इन द जीन्स अमॉंग द इंडिव्हिज्युअल ऑफ अ स्पेसिस. एका स्पेसिसमधल्या जीन्समध्ये और एका जीनसमधल्या स्पेसिसमध्ये सुद्धा व्हेरिएशन्स असू शकतात, डिफरन्सेस असू शकतात. तेच डिफरन्सेस इज कम अंडर बायोडायव्हर्सिटी. सो जीनस आणि स्पेसिस या दोघांमध्ये सुद्धा व्हेरिएशन्स असते, ते आपण आता समोर बघणार आहोत. सो त्या जीनस आणि स्पेसिसच्या अकॉर्डिंग जे काही व्हेरिएशन्स असणार ते जे व्हेरिएशन्स आहे दिस कम्स अंडर बायोडायव्हर्सिटी. देन फर्स्ट बायोडायव्हर्सिटी ही जी टर्म आहे ही कॉइन केली होती वॉल्टर रोझेन इन 1982. कॉइन बाय वॉल्टर रोझेन बट पॉप्युलराइज्ड बाय एडवर्ड विल्सन. हे लक्षात ठेवायचं. कॉइन केली होती वॉल्टर रोझेननी इन 1982 बट पॉप्युलराइज्ड बाय एडवर्ड विल्सन. हे दोन नावं लक्षात ठेवायचे. एमसीक्यूजमध्ये दोन्ही ऑप्शन दिलेले असू शकतात. मग या दोन पैकी आपण कन्फ्यूज होतो की कॉइन कोणी केली होती आणि पॉप्युलराइज कोणी केली होती. सो पर्टिक्युलरली लक्षात ठेवायचं दॅट इज कॉइन बाय वॉल्टर रोझेन इन 1982 अँड पॉप्युलराइज्ड बाय एडवर्ड विल्सन. नेक्स्ट बायोडायव्हर्सिटी. आता ही जी आपण बायोडायव्हर्सिटी कन्सेप्ट म्हणतो इट इज आउटकम ऑफ 3.5 बिलियन इयर्स इव्हॉल्युशनरी हिस्ट्री. आता बायोडायव्हर्सिटी एका दिवसात फॉर्म तर होऊ शकत नाही बिकॉज आपल्या अर्थवर और अर्थ सोडा आपल्या सिंगल कंट्री इंडिया, जर आपण सपोज इंडिया कन्सिडर केलं तर यामध्ये मिलियन्स ऑफ बायोडायव्हर्सिटीज अमॉंग स्पेसीज, अमॉंग 2 डिफरंट स्पेसीज खूप डायव्हर्सिटीज आहे. मग ही जी डायव्हर्सिटी आपण बघतो लाईफमध्ये ही एका दिवसात तर क्रिएट होऊ शकत नाही. मग ही जी बायोडायव्हर्सिटी आहे जी आज आपण आता बघत आहोत ही 3.5 बिलियन इयर्स इव्हॉल्युशनरी हिस्ट्री आहे जे आज आपण बघत आहोत. दॅट इज 3.5 बिलियन इयर्स इव्हॉल्युशनरी हिस्ट्री जे आज आपण बायोडायव्हर्सिटी बघत आहोत. सो दिस इज ऑल अबाउट इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी.
मीन्स बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन आपण बायोडायव्हर्सिटी वर्डला ब्रेक केलं. दॅट इज बायो मीन्स लाईफ, डायव्हर्सिटी मीन्स व्हेरायटी. सो दॅट इज व्हेरायटी ऑफ लाईफ, दॅट इज बायोडायव्हर्सिटी. मग फ्रॉम व्हायरसेस टू द हायर ॲनिमल्स, ज्या काही व्हेरिएशन्स आहे त्या व्हायरसेस ॲनिमल्समधले व्हेरिएशन्स, मग व्हायरसेसमधले व्हेरिएशन्स, 2 व्हायरसेसमध्ये जे काही व्हेरिएशन्स असेल, बिकॉज डिफरंट टाईप्स ऑफ व्हायरसेस असतात. सध्याच्या टाईममध्ये व्हायरसेस खूप पॉप्युलर आहे. सो जे काही डिफरंट टाईप्स ऑफ व्हायरसेस असतात ते व्हेरिएशन्स दॅट इज कम अंडर बायोडायव्हर्सिटी. मग व्हायरसेस, अल्गी, फंजाई हे डिफरंट टाईप्स आहे, हे व्हेरिएशन दॅट इज बायोडायव्हर्सिटी. देन एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार जे काही चेंजेस स्पेसिस स्वतःमध्ये करून घेतात दॅट इज ॲडॅप्टेशन्स. ॲडॅप्टेशन इज अ बेसिस ऑफ डायव्हर्सिटी. मग डेफिनेशन बघितली आपण की डिफरन्सेस इन अ जीनस अमॉंग द इंडिव्हिज्युअल ऑफ अ स्पेसिस. देन कॉइन कोणी केली, पॉप्युलर कोणी केली हे बघितलं. अँड डायव्हर्सिटी इज इव्हॉल्युशनरी हिस्ट्री ऑफ 3.5 बिलियन इयर्स. हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. बायोडायव्हर्सिटीचा कुठलाही क्वेश्चन आला, बिकॉज आयदर MCQs येऊ शकतात बायोडायव्हर्सिटी और हा जो चॅप्टर आहे एन्व्हायरमेंटचा टॉपिक, यामधले जो मेन पार्ट आपल्याला बघायचा आहे स्टार्टिंग पार्ट दॅट इज बायोडायव्हर्सिटी. मग यातला बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड कुठलाही क्वेश्चन आला, सपोज लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी हा क्वेश्चन आला, सो डायरेक्ट जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी, इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी असं लिहायचं नाही. स्टार्टिंगला इंट्रोडक्शन द्यायचं थोडं, व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी कॉइन कोणी केली, पॉप्युलराईज कोणी केली, आठवत असेल पेपरच्या टाईमला तर हे नावं लिहायचे. मीन्स पेपर जो चेक करणारा पर्सन असतो त्याच्यासमोर थोडं इम्प्रेशन जास्त असतं. अँड आपल्या जर काही थोड्याफार मायनर मिस्टेक जरी असेल तर आपलं पेपर प्रेझेंटेशन जर चांगलं असेल तर स्लाईट मायनर मिस्टेक्स अवॉइड होतात. सो बेसिकली पेपर प्रेझेंटेशन तेवढंच इम्पॉर्टंट असतं. सो आन्सर रायटिंगच्या वेळेस स्लाईट इंट्रोडक्शन द्यायचं, दॅट इज कुठलाही बायोडायव्हर्सिटीचा क्वेश्चन आला सो बायोडायव्हर्सिटीबद्दल स्लाईट इंट्रोडक्शन द्यायचं. अँड देन आपला जो मेन क्वेश्चन असेल तो राईट करायचा. सो दॅट इज इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता लेवल्स आहे बायोडायव्हर्सिटीच्या त्या बघू. आता लेवल्स मीन्स बायोडायव्हर्सिटी कुठपासून तर कुठपर्यंत आहे, दॅट इज बेसिकली लेवल. सो फ्रॉम मॉलिक्युलर टू द इकोसिस्टम लेवल, मीन्स फ्रॉम जसं आपण इथे बघितलं की व्हायरसेस टू द ॲनिमल्स. व्हायरसेस हे सिंगल सेल ऑर्गॅनिल्स असतात, आयदर सेल पण नसते त्यांच्यात, बट फ्रॉम मॉलिक्युलर लेवल टू द हायर इकोसिस्टम्स लेवल बायोडायव्हर्सिटीच्या लेवल्स आहे त्या बघू. मेन 3 लेवल्स आहे बायोडायव्हर्सिटीच्या, दॅट इज जेनेटिक बायोडायव्हर्सिटी, स्पेसिस बायोडायव्हर्सिटी अँड इकोलॉजिकल बायोडायव्हर्सिटी. सो व्हॉट इज फर्स्ट? जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. नावातूनच समजतं आपल्याला की जीन्समध्ये जे काही एका स्पेसिसच्या जीन्समध्ये जे काही व्हेरिएशन्स असेल दॅट इज कम्स अंडर बायोडायव्हर्सिटी. इट इज इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी. जेनेटिक बायोडायव्हर्सिटी ही इंट्रास्पेसिफिक आहे आणि स्पेसिस डायव्हर्सिटी इट इज इंटरस्पेसिफिक. देन व्हॉट इज इंट्रास्पेसिफिक अँड इंटरस्पेसिफिक? इंट्रास्पेसिफिक म्हणजे एका स्पेसिसमध्ये असलेले व्हेरिएशन्स, फक्त एका स्पेसिसमधले असलेले व्हेरिएशन्स. मग त्या स्पेसिसच्या आयदर जीन्समध्ये व्हेरिएशन्स, क्रोमोझोम्समध्ये व्हेरिएशन्स इन अ जीन नंबरसुद्धा असू शकते, ॲलिल्समध्ये पण व्हेरिएशन्स असू शकतात. हे जे काही व्हेरिएशन्स आहे इन नंबर, टाईप्स ऑफ जीन्स, क्रोमोझोम्स, व्हेरिएशन इन अ सिंगल जीन और इन अ ॲलिल्स, एका स्पेसिसमध्ये असलेल्या त्या स्पेसिसच्या जीन्स, क्रोमोझोम्स, नंबर ऑफ जीन्स, ॲलिल्स या त्या एका स्पेसिसमध्ये असलेले जे व्हेरिएशन्स दॅट इज इंट्रास्पेसिफिक. म्हणजे एकच स्पेसिस कन्सिडर करून त्यात जे काही व्हेरिएशन्स असेल दॅट इज कम अंडर इंट्रास्पेसिफिक. बट इन इंटरस्पेसिफिक 2 डिफरंट स्पेसिसमधले व्हेरिएशन्स एका सिंगल एरियामध्ये. सपोज आपण आता जिथे उभे आहोत किंवा तुम्ही जिथे आहात ती एरिया कन्सिडर केली तर त्या एरियामध्ये असलेल्या डिफरंट स्पेसिस, त्या स्पेसिस 2 डिफरंट स्पेसिसमधले व्हेरिएशन्स दॅट इज इंटरस्पेसिफिक. इंटरस्पेसिफिक मीन्स डिफरंट स्पेसिस अँड इंट्रास्पेसिफिक मीन्स इन अ सिंगल स्पेसिस डिफरंट व्हेरिएशन्स दॅट इज इंट्रास्पेसिफिक अँड इंटरस्पेसिफिक. सो आपण जेनेटिक डायव्हर्सिटी बघू. जेनेटिक डायव्हर्सिटी इज इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी. मग हे इंट्रास्पेसिफिक मीन्स व्हॉट? एका सिंगल स्पेसिसमध्ये
नंबर अँड टाईप्स ऑफ जीन्समध्ये असलेले व्हेरिएशन्स, क्रोमोझोम्समधले असलेले व्हेरिएशन्स, त्या स्पेसिसच्या जीन्समध्ये असलेले व्हेरिएशन्स, त्या जीन्सच्या ॲलिल्समध्ये असलेले व्हेरिएशन, हे सगळे व्हेरिएशन्स असलेली सिंगल स्पेसिस कम्स अंडर जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. मग व्हेरिएशन्स विदिन पॉप्युलेशन मीन्स एका स्पेसिसचं जे काही पॉप्युलेशन असेल त्या सिंगल एरियासाठी, मग त्यातलं जे व्हेरिएशन्स दॅट इज व्हेरिएशन विदिन पॉप्युलेशन दॅट इज कम्स अंडर जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. अँड जेनेटिक बायोडायव्हर्सिटी अलो बेस टू सर्वाईव्ह. अलो बेस टू सर्वाईव्ह म्हणजे जी स्पेसिस और स्पेसिसमधला जो इंडिव्हिज्युअल एन्व्हायरमेंटल कंडिशन्सला ॲडॅप्टेशन्स करून स्वतः चेंजेस करून जो सर्वाईव्ह करेल, जो त्यामधला बेस्ट राहील टू द ॲडॅप्टेशन दॅट विल सर्वाईव्ह दॅट इज अलो बेस टू सर्वाईव्ह. हे सेंटेन्स लर्नच करून घ्यायचं दॅट इज अलो बेस टू सर्वाईव्ह. व्हाईल आन्सर रायटिंग जे एक्झामिनर्स असतात ते काही की पॉईंट्स सर्च करत असतात इन युअर आन्सर. त्यांच्याकडे टाईम नसतो वर्ड टू वर्ड क्वेश्चन रीड करायसाठी. की पॉईंट्स दिसले देन दे विल राईट युअर आन्सर. सो हे काही की पॉईंट्स असतात व्हाईल आन्सर रायटिंग. सो लक्षात ठेवायचे. सो जेनेटिक बायोडायव्हर्सिटी अलो बेस टू सर्वाईव्ह. मग आता जेनेटिक बायोडायव्हर्सिटीज एक्झाम्पल्स आहे सिलेबसमध्ये. मँगोची एक सिंगल स्पेसिसमध्ये थाउजंड्स ऑफ व्हेरायटीज असतात. सो मँगोची ही सिंगल स्पेसिस झाली. मग यामध्ये थाउजंड्स ऑफ व्हेरायटीज असणार. ते व्हेरायटीज दॅट इज जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. देन राईस आणि व्हीट ह्या दोन्ही क्रॉप्समध्ये त्यांच्या रिस्पेक्टिवली ज्या काही व्हेरायटीज आहे, राईसचा 50,000च्या मोर व्हेरायटीज इन इंडिया प्रेझेंट आहे. व्हीटच्या सुद्धा 50,000च्या मोर व्हेरायटीज इंडियामध्ये प्रेझेंट आहे. मग राईसच्या ज्या काही व्हेरायटीज आहे दॅट कम्स अंडर जेनेटिक डायव्हर्सिटी. देन एक एक्झाम्पल आहे तुम्हाला दॅट इज रॉवेल्फिया वोमिटोरिया. मीन्स आता हे जेनेटिक अँड स्पेसिसचं नाव, हे जीनस आणि स्पेसिसचं नाव आहे. इन बायोलॉजी तुम्ही कुठेही जीनस स्पेसिस मेन्शन करत असाल तर आपण इटॅलिक फॉर्ममध्ये लिहू शकत नाही. जर तुमची नॉर्मल हँडरायटिंग असेल तर आपण इटॅलिक फॉन्ट वापरत नाही. बिकॉज जेव्हा जीनस आणि स्पेसिसचे नावं लिहितो तेव्हा इटॅलिक फॉर्म वापरणं कंपल्सरी असतं. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा तुम्ही कुठे जीनस आणि स्पेसिसचं नाव बघत असाल तर ते इटॅलिक फॉर्ममध्ये असतात. बट आपण रायटिंगमध्ये इटॅलिक फॉर्म यूज करत नाही. जे सपोज नॉर्मल रायटिंग असेल तर ही सरळ सरळ असते, इटॅलिक फॉर्ममध्ये नसते. सो आपल्या रायटिंगमध्ये जीनस आणि स्पेसिसचे नाव जेव्हा आपण मेन्शन करतो तेव्हा जीनसचं फर्स्ट लेटर कॅपिटल इज कंपल्सरी, स्पेसिसचं फर्स्ट लेटर इज स्मॉल कंपल्सरी. देन जीनस आणि स्पेसिसच्या नावांना रिस्पेक्टिवली अंडरलाईन करणं कंपल्सरी असतं. मीन्स जीनसचं नाव त्याच्या बरोबर जिथनं स्टार्ट होतं आणि जिथनं एंड होतं तिथं अंडरलाईन करायची. देन जिथनं स्पीसीसचं नाव स्टार्ट होतं आणि जिथे एंड होतं तिथे अंडरलाईन करायची. जेव्हा आपण पेपर तुमच्या लेवलला नाही बट इन हायर स्टडीज जेव्हा आपण सपोज पर्टिक्युलर बायोलॉजी शिकत आहोत तर ही जी कन्सेप्ट आहे, ही जो पॉईंट आहे पेपर चेकिंगच्या वेळेस मार्क डिडक्ट करतो. तुमच्या लेवलपर्यंत तेवढं मॅटर नसतं. बट इफ यू मेन्शन देन एक्झामिनर विल गेट इम्प्रेस. सो अशा काही स्मॉल स्मॉल स्किल्स असतात ज्या रायटिंगच्या वेळेस लक्षात ठेवायच्या. सो ही जीनसचं नाव, ही स्पेसिसचं नाव दॅट इज रॉवेल्फिया वोमिटारिया. ही एक प्लांट स्पेसिस आहे जी एक केमिकल सिक्रीट करतं दॅट इज रेसेपिन. सो हे केमिकल व्हेरिएशन शो करतं रिस्पेक्टिवली टू पोटेन्सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲक्टिव्हेट केमिकल अँड फॉर्म ऑफ लोकेशन. हा जो प्लांट आहे हा जिथे कुठे सापडेल हा एकच केमिकल सिक्रीट करतो दॅट इज रेसेपिन. बट या केमिकलमध्ये व्हेरिएशन्स असतात. सो हे जे व्हेरिएशन्स आहे हे टू द पोटेन्सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ केमिकल अँड लोकेशन टू लोकेशन व्हॅरी होतं. दॅट इज अ व्हेरिएशन इन अ स्पेसिस. सो हे जे व्हेरिएशन एका सिंगल स्पेसिसमध्ये येतात दॅट इज जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. म्हणजे एका स्पेसिसमध्ये जेही व्हेरिएशन्स असेल इट आयदर इन अ जीन्स, क्रोमोझोम, ॲलिल्स और इन अ केमिकल विच इट सिक्रीट्स, हे जे काही व्हेरिएशन एका स्पेसिसमध्ये असणार दॅट इज जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. नेक्स्ट इज स्पेसिस बायोडायव्हर्सिटी. आपण आधीच बघितलं दॅट इज इट इज इंटरस्पेसिफिक मीन्स दोन स्पेसिसमधले असलेले व्हेरिएशन्स और दोनपेक्षा जास्त स्पेसिसमध्ये असलेले व्हेरिएशन दॅट इज इंटरस्पेसिफिक बायोडायव्हर्सिटी.
अँड इंटरस्पेसिफिक बायोडायव्हर्सिटी म्हणजे एका स्पेसिसमध्ये असलेले व्हेरिएशन्स. इंटरस्पेसिफिक बायोडायव्हर्सिटी म्हणजे दोन स्पेसिस और डिफरंट स्पेसिसमध्ये असलेले व्हेरिएशन. सो स्पेसिस व्हेरिएशन्समध्ये आयदर इन नंबर्स ऑफ स्पेसिस असू शकतात और आयदर इन व्हेरायटी ऑफ दॅट स्पेसिस और नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन अ स्पेसिस ते सुद्धा असू शकतात. सो स्पेसिस डायव्हर्सिटी इज बेसिकली व्हेरिएशन्स इन अ स्पेसिस इन अ गिवन एरिया. एका एरियामध्ये जे काही व्हेरिएशन्स असणार स्पीसीजमध्ये ते सगळे स्पीसीज डायव्हर्सिटी. सो इंडिया इज रिच इन अ स्पीसीज डायव्हर्सिटी. जेवढेही नेशन्स आहे दॅट इज 15 नेशन्स कंपेअर केले त्या नेशन्समध्ये सगळ्यात जास्त स्पीसीज डायव्हर्सिटी कोणता नेशन शो करत असेल दॅट इज आर इंडिया. सो दिस इज स्पीसीज डायव्हर्सिटी. स्पीसीज डायव्हर्सिटी म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं की इट इज इंटरस्पेसिफिक दॅट इज मीन्स दोन स्पेसिस और आयदर मोर दॅन 2 स्पेसिसमध्ये जे काही व्हेरिएशन्स असेल आयदर इन अ नंबर और इन देअर मीन्स शेप साईज जे काही व्हेरिएशनचे फॅक्टर्स आहेत त्या व्हेरिएशनच्या फॅक्टरनुसार दोन डिफरंट स्पेसिसमध्ये असलेले व्हेरिएशन्स दॅट इज स्पेसिस डायव्हर्सिटी. आतापर्यंत आपण जेनेटिक डायव्हर्सिटी अँड स्पेसिस डायव्हर्सिटी बघितलं. आता आपण लास्ट लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी बघणार आहोत दॅट इज इकोलॉजिकल बायोडायव्हर्सिटी. आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ इकोसिस्टम्स असतात. तुम्ही आधीही 10th और 11thमध्ये इकोसिस्टम काय आहे हे शिकला असेल की डिफरंट मीन्स लेवल्स आहे इकोसिस्टमच्या, डिफरंट टाईप्स आहे इकोसिस्टम्सचे. मग त्या इकोसिस्टममध्ये जे व्हेरिएशन्स असतात ऑब्वियसली कोणतेही दोन इकोसिस्टम दे आर नॉट इक्वल, दे शोज व्हेरिएशन. मग ते जे काही व्हेरिएशन्स आहे दॅट इज इकोलॉजिकल डायव्हर्सिटी. इकोलॉजिकल मीन्स इकोसिस्टममध्ये जे काही व्हेरिएशन्स आहे ते जे व्हेरिएशन्स दॅट इज इकोलॉजिकल डायव्हर्सिटी. मग आता इकोसिस्टमचे जे काही एरियाज आहेत ते कोणकोणते आहे आपण आधीपासून शिकतच आहोत दॅट इज एन्व्हायरमेंटमधल्या असलेल्या इकोसिस्टम्स. बट आता इथे वर्ड टू वर्ड दिलेला आहे सो आय मेन्शन्ड इट हिअर दॅट इज डेझर्ट, रेन फॉरेस्ट, डेसिडियस फॉरेस्ट, इश्यूसरीज, वेटलँड्स, ग्रासलँड ETC. भरपूरशा इकोसिस्टम्स आहे. या इकोसिस्टमच्या अंडरमध्ये और आयदर इन बिटवीन 2 इकोसिस्टम जे काही व्हेरिएशन्स असेल ते आपण सपोज दोन इकोसिस्टम्स कन्सिडर केल्या आहेत. मग त्या इकोसिस्टम्समधले असलेले व्हेरिएशन्स इकोलॉजिकल डायव्हर्सिटीमध्ये येणार. आणि सपोज एक एरिया कन्सिडर करून त्यातल्या स्पेसिसचं व्हेरिएशन बघितलं देन इट कम्स अंडर इन स्पेसिस डायव्हर्सिटी. मग जर एका स्पेसिसमधले व्हेरिएशन्स कन्सिडर केले देन इट कम्स अंडर जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. कंप्लीट आपण एरिया बघितला देन जो हायर लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी दॅट इज इकोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे यामध्ये इकोसिस्टम्स कन्सिडर केल्या जातात. मग त्या एरियामधल्या स्पेसिस कन्सिडर केल्या देन इट विल कम्स अंडर स्पेसिस बायोडायव्हर्सिटी. मग एका स्पेसिसमधले इंडिव्हिज्युअल कन्सिडर केले देन इट कम्स अंडर जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. देन इन इकोलॉजिकल बायोडायव्हर्सिटी इंडिया शोज मोर डायव्हर्सिटी कंपेअरिंग टू द नॉर्वे. सपोज आपण दोन जॉग्राफिकल एरियाज कन्सिडर केले तर इंडिया खूप हाय प्रमाणात इकोलॉजिकल डायव्हर्सिटी शो करतं. बट इन कंपॅरिझन टू इंडिया नॉर्वे शोज लेस इकोलॉजिकल डायव्हर्सिटी. सो दिस इज ऑल अबाउट लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. आपण त्यात जेनेटिक बायोडायव्हर्सिटी, स्पेसिस बायोडायव्हर्सिटी अँड इकोलॉजिकल बायोडायव्हर्सिटी या 3 मेन लेवल शिकलो. फर्स्ट आपण बायोडायव्हर्सिटीचं इंट्रोडक्शन बघितलं. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज टॉपिक दॅट इज बायोडायव्हर्सिटी अँड इट्स लेवल. तुम्हाला या शॉर्ट टॉपिक्सचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. थँक्यू.